सेम आहे. जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक पुन्हा घरगुती व्हिडिओ होणार आहे. बरेच दिवस झाले ॲक्च्युली बाहेरचा व्हिडिओ बनवायला मिळत नाही आहे, कारण मध्यंतरी पाऊस भरपूर होता. ॲक्च्युली जाणार होतो मी आता मध्यंतरी हरिश्चंद्रगड या ठिकाणी जाणार होतो, पण पाऊस भरपूर असल्याकारणाने मला जायला मिळालं नाही आणि तुम्हाला पण बरेच असे व्हिडिओ बघायला मिळाले नाही. तर मी घरगुती व्हिडिओ बनवतो आहे आणि पावसाळा जरा कमी झाला की तुम्हाला इतर व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील. आज ॲक्च्युली घरगुती व्हिडिओ असा आहे की आत्ते भाऊ आहे, त्याचा मुलगा आहे आयुष, त्याचा वाढदिवस करतो आहे. छोटासाच आहे, घरगुती स्वरूपात करतो आहे. त्याचे फ्रेंड सर्कल कोण नाही, पण आम्ही घरगुती स्वरूपामध्ये वाढदिवस करतो आहे. आणि त्याची मी छोटीशी मुलाखतसुद्धा घेणार आहे. मी बड्डेमध्ये कुणाच्या घरच्यांचा इंट्रो दिला नव्हता, पण त्याला घेणार आहे व्हिडिओमध्ये. चांगलं असं मला असं वाटलं की त्याच्याबद्दल काहीतरी आज व्हिडिओमध्ये बोलावं. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बड्डेचा केक कटिंग होणार आहे, तोसुद्धा बघा शेवटपर्यंत. तर आता मी घरी बसलो आहे खाली, आम्ही ते लोक वरती राहतात, मी आता खाली बसलो. आता जाणार आहे थोड्या 10 मिनिटाने केक कटिंगला सुरुवात करणार आहोत आम्ही. तर चला जागा. आनंद झाला ते सर्वात उलटा. बरं मित्रांनो, हा आहे आयुष. बघा, माझ्यापेक्षा हायटेड झाला आहे तो, आणि याच्या बड्डेचा केक कटिंग झालेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो की आयुषची मुलाखत घेऊन जाईल. याच्याबद्दल मला 2 शब्द सांगायची इच्छा खूप वाटली खूप वर्षानंतर, कारण घरामध्ये बरेच जणांचे बड्डे झालेले आहेत आणि व्हिडिओ पण टाकले आहेत, पण मी कधी कुणाबद्दल काय बोललो. पण आयुषबद्दल मला खरोखर 2 शब्द बोलायची इच्छा झाली म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. मुलं लहानाची मोठे होतात, म्हणजे प्रत्येक लहान मूल म्हणजे समजा पहिली पास झाला, दुसरी पास झाला, 5वी 10वी 12वी, मुलं अपेक्षा ठेवतात आईवडिलांकडून किंवा भावाकडून की मला सायकल पाहिजे, मोबाईल पाहिजे. पण आयुषला मी लहानाचा मोठा बघितला आहे, आता अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी. पण आयुषने कुठल्या गोष्टीमध्ये जिद्द नाही केली की मला हेच पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, मला सायकल पाहिजे. कधी त्याने जिद्द नाही केली. आणि त्याला घरचं कुठलंही काम सांगितलं ना तुम्ही, तर लगेच एका शब्दामध्ये ऐकून होतो. असा आयुष आहे. आणि थोडी तरी तब्येत पण खालावली, बघू शकता तुम्ही. तर आयुषला मी एवढं सांगेन, आयुष्यामध्ये तू खूप मोठा हो, शिक, तंदुरुस्त राहा. आणि तुला या बड्डेच्या निमित्तानं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझं आयुष्यसुद्धा तुला लाभो असे मी तुला या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. थोडा इमोशनल झालो मी आयुषबद्दल. चला मित्रांनो, आईच्या वाढदिवसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. थोडा भावूक झालो होतो, कारण आज आमची आत्या वगैरे असते तर खूप आनंद झाला असं तिला पण बघून, म्हणून थोडा इमोशनल झालो होतो. आणि या आयुषचा व्हिडिओ जो कसा वाटला वाढदिवसाचा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. तर चला, भेटू आपण अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.